17ला महापालिकेत सत्ता असताना आमचे मुख्यमंत्री टिळक महापौर, मुरली चेअरमन आणि मी सभागृह नेता असताना पालकमंत्री त्या काळातले बापटसाहेब होते. त्याचा आम्ही शुभारंभ केला आणि आमच्या डोळ्यासमोर ही मेट्रो दिसते. वाहतूक दूर करत असताना फ्लायओव्हर असेल, कंजेशन दूर करण्यासाठी मला वाटतं इलेक्ट्रिक बसचा वापर असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर भर देण्याचा आमचा प्लॅन होता. आणि मला वाटतं बँगलोर असेल, त्यानंतर मुंबई असेल आणि पुणे असेल तर सर्वात जास्त इलेक्ट्रिक बसेस ह्या पुणे शहरामध्ये आहेत. आम्ही नागरिकांपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, कोंडी दूर होण्यासाठी या माध्यमातून पुढे जाण्याचा आमचा विचार आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 24 लाख ते 25 लाख लोकांना शहरी गरिबीचा लाभ आम्ही दिला आहे. त्यासाठी 110 कोटी 120 कोटी रुपये आम्ही त्याला देत असतो. केंद्र राज्य सरकार ज्या महापालिकेला कनेक्ट असतं ते शहर वाढतं, त्या शहराला निधी असेल, त्या शहरातलं मला वाटतं डेव्हलपमेंट असेल, त्या शहरातले विविध प्रकल्प असतील ते होण्यासाठी चांगले असतात. म्हणून आम्ही नागरिकांना आवाहन करत असतो की केंद्र, राज्य आणि महापालिका असेल तर तो त्या ठिकाणी विकास नक्की होतो. असे नेते असतात. फडणवीस आम्हाला असं वाटतं की एखादा छोटा जर SMS केला, माननीय मोदी आम्हाला बोलायचंय, कमिशनरना सांगायचंय, राज्य सरकारचं एक छोटं काम आहे, इतक्या इमिजिएटली त्यांचं उत्तर येतं. त्यांचे PA आपल्याला बोलवतात. कधी मंत्रालयाला जायचं असेल तर त्यांचा PA येऊन आम्हाला मंत्रालयात जाऊन त्या डेस्क टेबलला पाठवतो. म्हणजे आम्ही नशीबवान आहोत, महाराष्ट्र पण नशीबवान आहे की असे मुख्यमंत्री या महाराष्ट्रात लाभले. नमस्कार, सकाळमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे. नेमकं प्रत्येक पक्षाचं शहरासाठी विजन काय आहे, पुणेकरांना ते काय देणार आहेत, कारण आता जाहीरनामा, विकासनामा आलेला आहे आणि मागच्या 5 वर्षात काय केलं, या सगळ्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी माझ्यासोबत पुणे शहर भाजपचे महत्त्वाचे नेते म्हणून ज्यांना गणलं जातं, माजी सभागृह नेते आहेत, अनेक वर्षापासून नगरसेवक आहेत, माझ्या सोबत आहेत आता श्रीनाथ भीमाले. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार, खूप खूप स्वागत तुमचं. आणि शहराचं व्हिजन आपण जाणून घेणार आहोत या मुलाखतीमधनं. त्यामुळे अगदी पहिला प्रश्न, जी जाहिरात भाजपने सगळीकडे केलेली आहे की या कामासाठी पुणे शहर पुढे जाण्यासाठी, पुणेकरांच्या आनंदासाठी, समाधानासाठी भाजपच हवी, काय उत्तर आहे तुमचं? माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जो बदल झालाय त्यात मुख्य पुणे शहर आहे. 17 मध्ये पुणे महानगरपालिकेची सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे महापौर असताना शहर जे बघताय तुम्ही आता, मेट्रो असेल, रिव्हरफ्रंट असेल, 24/7 हे सगळे प्रकल्प शहरात आता सुरू आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टी अशी म्हणते की भारतीय जनता पार्टी आली तरच हे पुढचे प्रकल्प होतील. तो विश्वास माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण करतो. म्हणून ह्या जाहीरनाम्यात आम्ही हे म्हटलेलं आहे. निश्चितच, पण जाहीरनाम्यामध्ये अनेक मुद्द्यावरती भाष्य केलेलं आहे आणि भाजपने मागच्या 5 वर्षामध्ये शहरात जी काही कामं केली त्यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रोजेक्ट, म्हणजे आपण जे आता पुलावरती उभे आहोत तो मेट्रोचा ब्रिज आहे आणि मेट्रोचं जाळं एक चांगल्या प्रकारे शहरात विणणं सुरू आहे. काय सांगाल, काय काय कामं साधारणपणे या काळात झाली? सर्वात महत्त्वाचा प्रकल्प हा मेट्रो प्रकल्प. अनेक वर्ष अनेक पार्ट्यांनी सांगितलं की आम्हाला मेट्रो करायची आहे, पण मला अभिमान वाटतो की माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि नेताचे आमचे प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांच्या पुढाकाराने पुणे शहराला जी मेट्रो मिळाली. 17ला महापालिकेत सत्ता असताना आमचे मुख्यमंत्री टिळक महापौर, मुरली चेअरमन आणि मी सभागृह नेता असताना पालकमंत्री त्या काळातले बापटसाहेब होते. त्याचा आम्ही शुभारंभ केला आणि आमच्या डोळ्यासमोर ही मेट्रो दिसतीये. आज स्वारगेट कात्रज असेल, स्वारगेट शिवाजीनगर असेल, शिवाजीनगर आता हिंजवडी होतीये. जवळजवळ पुणे शहरामध्ये आत्ता मागच्या काळात ह्या मेट्रो सुरू असताना आपल्याला जाणवतोय की मेट्रोची गरज आहे. आणि आता तर केंद्र सरकार, राज्य सरकारने शहरभर जाळं मेट्रोचं असावं म्हणून प्रस्तावित प्रकल्प मंजूर केलेत. तर पुणे शहरासाठी सर्वात महत्त्वाचा भाग तर मेट्रो शहरभर होती. निश्चितच, पण मेट्रो शहरभर होत असताना सुद्धा पुण्यामध्ये ट्रॅफिकची समस्या कायम आहे. म्हणजे पुणेकरांची कायम तक्रार असते आणि त्यासाठी पुढच्या काळामध्ये काय काय उपाययोजना करायच्या आहेत? बघा, शहर तर नक्की वाढलंय. प्रत्येक घरामध्ये 2 गाड्या 4 गाड्या, बाहेरचे लोक सगळे शहरामध्ये येत असतात. मला असं वाटतं की आमचं प्लॅनिंग भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या जाहीरनाम्यातही म्हटलंय की शहराची कोंडी दूर करण्यासाठी मग आम्हाला फ्लायओव्हर असतील. तुम्ही चांदणी चौकाचा फ्लायओव्हर बघा, त्यानंतर कोरेगाव पार्कमध्ये आता नव्याने फ्लायओव्हर होतोय, शिवगडचा फ्लायओव्हर असेल, मी ज्या एरियात नेतृत्व करतो त्या ठिकाणी डायस प्लॉटचा फ्लायओव्हर आहे. गंगाधाममध्ये आधुनिक प्रकारचं फ्लायओव्हरचं डिझाईन आम्ही आता केलंय. फ्लायओव्हर करत असताना कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी ज्या मागच्या काळात डिझेल बस होत्या त्या बंद करून मोदीजींच्या पुढाकाराने माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इलेक्ट्रिक बसची सुरुवात पुणे शहरात केली. त्यावेळी 350 बस, 700 बस
आणि आता तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या माध्यमातून 1000 बस या पुणे शहराला मिळाले. म्हणजे वाहतूक दूर करत असताना फ्लायओव्हर असेल, कंजेशन दूर करण्यासाठी मला वाटतं इलेक्ट्रिक बसचा वापर असेल, या सगळ्या गोष्टीवर भर देण्याचा आमचा प्लॅन होता. आणि मला वाटतं बँगलोर असेल, त्यानंतर मुंबई असेल आणि पुणे असेल, तर सर्वात जास्त इलेक्ट्रिक बसेस ह्या पुणे शहरामध्ये आहेत. आम्ही नागरिकांपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, कोंडी दूर होण्यासाठी या माध्यमातून पुढे जाण्याचा आमचा विचार आहे. निश्चितच. पण पहिल्यांदा खरं तर 2017 पुणे महापालिकेमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळालं, पहिल्यांदा महापालिकेच्या इतिहासामध्ये. आणि या काळात अर्थात 2 वर्ष कोरोनासारखमध्ये आपली सगळ्यांची गेली, पण 3 वर्ष भाजपला तसे शहरासाठी काम करायला मिळाली. पण अशा कुठले महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या सुरुवात केल्याच्या, काही पूर्ण झाल्या असतील, काही राहिल्या असतील, पण समाधान आहे? मला असं वाटतं की 24/7 ही योजना खूप मोठा विषय आहे. 1100 किलोमीटरच्या लाईन्स आम्ही पुण्यात टाकल्यात. 85 ह्या टाक्या पूर्ण होत असताना जवळजवळ 60-65% आता शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यातच मी ज्या प्रभागातलं नेतृत्व करतो त्या ठिकाणी गिरधर भवन चौक आहे, बिबीवाडी आहे, खडकमाळाळीच्या पोलीस लाईनमध्ये टाकी आहेत. मला असं वाटतं की अनेक ठिकाणी हे काम चाललंय. हे आता लक्षात येत नाहीये. आपण म्हणतो की पुण्याला 21 TMC पाणी पाहिजे. जर ह्या टाक्या झाल्यानंतर पाणीचं TMC जो प्रकार 16-17 TMC मध्ये येईल, 6-7 TMC आपलं वाढतंय. मला वाटतं हा प्रकल्प आम्ही करतोय. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, जसं साबरमतीच्या धर्तीवर ती मंजुरी देत असताना अनेक विरोधकांनी सांगितलं हे होणार आहे का? तर आज आपण बनगार्डनला जा, त्या पट्ट्यात बघितलं तरी जवळजवळ 350-400 कोटी खर्च करून आम्ही पॅच केला आहे. पुणे शहराच्या सौंदर्यात भर देण्यासाठी हा प्रकल्प आमचा महत्त्वाचा आहे. मला वाटतं दुसरं 24/7चा प्रकल्प आहे, हा अंतिम टप्प्यात आहे. घनकचरा प्रकल्प, अनेक वर्ष ह्या शहरामध्ये कचऱ्यासंदर्भात लोक म्हणायचे कचरा, पण आज जाऊन तुम्ही बघा कचरा डेपोमध्ये बघा, अनेक आमचे प्रकल्प, वेस्ट टू एनर्जी असेल, मला वाटतं बायोमायनिंग असेल, अनेक प्रकल्प तिथं करतोय, जेणेकरून कचऱ्यासुद्धा विघटन करत असताना कचऱ्यासंदर्भातलं ठोस जे प्रकल्प ते आता 2-3 वर्षामध्ये होतील. सांगायचं गेल्यानंतर खूप प्रकल्प आहेत, जे आम्ही 17 मध्ये मंजूर केलेत ते अंतिम टप्प्यात आलेत. पुणे शहर खरं तर एकेकाळी ग्रीन सिटी म्हणून ओळखलं जात होतं. अजूनही पुण्यामध्ये निसर्गाची चांगली कृपा आहे, पण दिवसेंदिवस पुण्यामध्ये सुद्धा आता काही ठिकाणी पाणी तुंबताना दिसतंय किंवा नवीन बांधकामं सुरू आहेत, त्यामुळे झाडं कमी झालेली आहे. तर पर्यावरण हा कायम पुण्याचा श्वास राहिला आहे. मागच्या काही दिवसापासून तुम्ही बातम्या बघितल्या असतील तर अशुद्ध हवा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढते. तर त्याच्यासाठी काही भाजप करणार आहे का? मला असं वाटतं की आपण बघितलं असेल, महानगरपालिकेत नवीन नियमही केलेला आहे. अनेक बिल्डिंगचे प्रकल्प येत असताना त्याने त्यांना ग्रीन पुणे शहरासाठी मला वाटतं अनेक योजना आम्ही आता इथं आणल्यात. वृक्षारोपणाचा विषय असेल, बिल्डिंग पूर्ण करत असताना कम्प्लिशनला मला वाटतं त्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, पूर्ण परिसर चांगला राहण्यासाठीचे काही महानगरपालिके केंद्राचा राज्याकडनं नियम आहेत ते अवलंबण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जेणेकरून आपण शहरामध्ये म्हणतो की पाऊस आला की शहर तुंबतं, पण आम्हाला असं सांगायचं की शहरात जवळजवळ ड्रेनेजच्या लाईन्स असतील, रेन वॉटर लाईन असतील, ह्या पूर्णपणे आम्ही आता बदलत आलोय. शहर वाढते नक्की, पण त्याचाही विचार करताना इन्फ्रास्ट्रक्चरवर पण आम्ही भर देतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अवलंब करत असताना पुढचं शहर आपलं, मला वाटतं प्रदूषण कमी असलं पाहिजे, शहरामध्ये ग्रीनरी असली पाहिजे. ह्यासाठीचं सुद्धा केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून पुणे महापालिकेने एक ठोस भूमिका केली, ती आम्ही नक्की अंमलबजावणी करणार आहे. शहराबरोबर शहर हवा चांगली असली पाहिजे, शहराचं वातावरण चांगलं पाहिजे. बिल्डिंग प्लॅन होत असताना त्याला काय आम्ही बंधनं दिलीत, त्या बंधनात बिल्डरने काम केलं पाहिजे, जेणेकरून सर्वांचा समतोल राखण्यासाठी आमचा हा प्रयत्न असणार आहे. हे सगळं एका बाजूला सुरू आहे, पण मी मगाशी म्हटलं तसं की कोरोनामध्ये 2 वर्ष आपल्या सगळ्यांची गेली आणि सगळ्यांसाठी वाईट आठवणीचा तो काळ होता कोरोनासारखा. आपण लढलो अर्थात, पण अशा नंतर आपण शिकलो की आपल्याला काही आरोग्याच्या सुविधा उभाराव्या लागतील. विशेषतः पुण्यामध्ये गरिबांच्या दृष्टीने बघितलं तर आजही आरोग्य आणि उपचाराचा खर्च खासगीमध्ये खूप मोठा आहे. याच्यासाठी महापालिका काय करणार आहे? अनेक वर्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने महाविद्यालय असावं म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण मला आनंद वाटतो की मागच्या टर्ममध्ये मुरल्यांना चेअरमन मुक्ताताई आम्ही असताना तो अटल बिहारी महाविद्यालयाची मंजुरी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून केंद्राकडनं आम्ही आणली. आणि आता बघतोय की ते आपलं कॉलेज महाविद्यालय आता पूर्ण होतंय. एक बॅच आता ती पूर्ण बाहेर येते. ते अद्ययावत करावं, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतल्या नागरिकांना सेवा द्यायची, असा आता आमचा प्रकल्प आहे. त्याबरोबर आज बघत असाल तुम्ही अनेक ठिकाणी डायग्नोसिस सेंटर झालेले आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून 25% सुविधा. मी सभागृह नेते असताना कॅन्सरचं हॉस्पिटल हे मी सालेश्वरी पार्क पर्वती मतदारसंघात करायचा संकल्प केला असताना
बाणेरमध्ये ते पूर्ण झालं आहे. 25% कॅन्सरचं हॉस्पिटल, म्हणजे लोकांना ज्या ट्रीटमेंट द्यायच्या आहेत, MRI, डायग्नोसिस सेंटर, पेट स्कॅन, मला वाटतं लिनॅक एक्सिलेटर, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्यात. एक भर पडले अद्ययावत हॉस्पिटल करून गरिबांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी चांगले सुविधा देण्यासाठी आमचा प्रकल्प आहे. आमच्या जाहीरनाम्यात म्हटलंय शहरभर चांगले हॉस्पिटल असले पाहिजेत, ते गरिबांना, कष्टकऱ्यांना स्वस्त दरात मिळले पाहिजे, सेवा दिली पाहिजे. हा प्रकल्प आहे. तुम्ही बघा, अनेक मला वाटतं डोळ्यांचे हॉस्पिटल असले, डेंटिस्ट असतील, या अनेक प्रकारमध्ये हॉस्पिटल महानगरपालिकेने टायअप करून PPP मॉडेलवर केलेत. महापालिका आणि PPP मॉडेलमध्ये ते आता करतोय. पुढच्या काही दिवसामध्ये हे सक्षम होतील आणि नक्कीच नागरिकांना त्याचा लाभ होईल. मला असं वाटतं की शहरी गरीब योजना जी आहे, मला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 24 लाख ते 25 लाख लोकांना शहरी गरिबाचा लाभ आम्ही दिलाय. त्यासाठी 110 कोटी 120 कोटी रुपये आम्ही त्याला देत असतो. जेणेकरून कोणाला त्रास झाला तर महापालिका 1 लाख 2 लाखापर्यंत देत असते. ते सुद्धा केले. ते सक्षमपणाने ज्याला गरज त्याला मिळण्यासाठीचा आमचा हा प्रयत्न असणार. म्हणजे आरोग्यामध्ये सुद्धा मागच्या काळातला प्रकल्प या पंचवार्षिकमध्ये शहरातल्या नागरिकांना आरोग्य सेवा मिळवण्यासाठीचा आमचा प्रयत्न असणार आहे. हे एका बाजूला आहे, शहरातल्या नागरिकांचे काही प्रश्न आहेत, पण 23 गावं आता महापालिकेमध्ये आलेली आहेत आणि त्यांची तक्रार विशेषतः अशी राहिली आहे की आमच्याकडे अनेक सुविधा नाही, त्या महापालिकेतल्या हद्दीतल्या लोकांना मिळतात, पण आमच्या गावामध्ये त्या झालेल्या नाही. पुढच्या काळात त्या गावांसाठी असा काही ठोस प्लॅन आहे का? ज्यावेळी महानगरपालिकेचं बजेट बनलं जातं त्यावेळी आम्ही असं ठरवलंय आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या टीमने की आपण हा 23 गावाचा आराखडा करत असताना तिथं काय उणिवा आहेत, रस्ते असतील, ड्रेनेज असेल, पाण्याचा प्रश्न असेल, स्ट्रीट लाईट असेल, एक पूर्ण शहराला 12,000 कोटीचं बजेट असताना ह्या 23 गावं लोकांनी सांगितलं की हे आम्ही महापालिकेत आल्यानंतर दुर्लक्ष झालं. नक्कीच मला वाटतं ते दुर्लक्ष झालं असलं तरी पण येणाऱ्या महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये एक 23 गावाचा एक चांगला प्लॅन करू. जी गरजा नागरिकांच्या आहेत, ज्या इन्फ्रास्ट्रक्चर पासून आपण दूर आहोत, त्यासाठी भर देणार. जेणेकरून बाबा कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, स्ट्रीट लाईट असेल, या सगळ्या गोष्टीकडे आम्ही वेगळा प्लॅन करू. शहरातल्या बजेटपासून एक 20% 25% या 23 गावाला देणार आहे. 23 गाव बकाल न होता 23 गावातले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही वेगळा प्लॅन करणार आहे. पुढच्या काळात नक्की आपल्याला लक्षात येईल की आम्ही 23 गावासाठी काय करतो. एक सगळ्यात मुद्दा येतोय जो मागच्या काही वर्षापासून फक्त पुण्यातच नाही, खरं तर देशभरात भेडसावतोय की तरुणांच्या हाताला काम नाहीये, म्हणजे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण दुसरं त्याला कॉन्ट्रॅक्टरी असं आहे की पुण्यामधली लोकसंख्या वाढते, त्यामुळे इथं नाही म्हटलं तरी व्यवसायाच्या संधी आहेत, पण त्या उपलब्ध करून देणं आणि त्या मुलांना प्रशिक्षण देणं हे महापालिकेच्या कामात येतं का एक? आणि जर ते येत असेल तर तुम्ही काय करणार? महापालिकेच्या ह्याच्यामध्ये आपण, मला असं वाटतं की समाज कल्याण जो विभाग आहे त्याच्या माध्यमातून आम्ही विविध काही सेंटर शहरामध्ये आपण चालू केलेत. वारजे असेल, त्यानंतर सिंहगडला असेल, पुणे शहरात विविध ठिकाणी, जेणेकरून तिथं महिलांसाठी रोजगारासाठी संधी असेल, युवकांसाठी मला वाटतं एक राज्य सरकारशी आम्ही टायअप करून काही सेंटर आम्ही उभे करतो की त्या ठिकाणी तरुणांसाठी रोजगार देण्यासाठीची कल्पना असेल, त्यांचं शिक्षण असेल, त्या शिक्षणासाठी मला वाटतं एक गायडन्स करिअर म्हणून एक तो करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आमच्या डोक्यात आहे की बा पुणे महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यावर ह्या इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर तरुण रोजगारांसाठी, मला वाटतं बेकार लोक आहेत त्या लोकांसाठी काही ना काही उपाययोजना केल्या पाहिजेत. तर नक्की असे बिझनेस काही हब असतील किंवा कन्व्हेन्शन सेंटर असतील ते उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य सरकारचे आमचा टायअप झाला आहे आणि आम्ही सुद्धा विविध NGOsला पुढं करून ह्या प्रकल्पामध्ये आम्हाला मदत करण्यासाठी आम्ही ठरवलं आहे. नक्कीच आमचा पुढचा प्रकल्प असणार आहे की तरुणांसाठी असेल, महिलांसाठी असेल, बेरोजगारांसाठी रोजगार देण्यासाठीचे पुण्यामध्ये चारही कोपऱ्यामध्ये, चारही ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी करून आपण ते करायचा संकल्प केला आहे. कसं आहे, पुणे शहर वाढतंय, म्हणजे आता असं म्हटलं होतं की 40 लाखांचा पुणे जवळपास 70 लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त लोकसंख्येवरती गेलेलं आहे. आणि अशा वेळी महापालिका एकच आहे, तर अशा वेळी इतक्या मोठ्या लोकसंख्येची व्यवस्था ठेवणं हे सगळं आर्थिकदृष्ट्या पण सोपं नाहीये. मग अशा वेळी तुम्ही एकीकडे निर्णय घेताय की 500 स्क्वेअर फीट पेक्षा लहान असलेल्या घरांमध्ये आम्ही शास्तीकर माफ करणार आहोत. हे सगळं, याचा सगळा ताळमेळ कसा ठेवणार आहात आर्थिकदृष्ट्या? नाही, मला असं वाटतं की मोदी साहेबांनीच्या प्रयत्नातून ह्या पुणे शहरात 24,000 24,000 घरं झाली आहेत. तुम्ही आज बघा, मला असं वाटतं की राज्य सरकार असेल, मग ते सेंट्रल असेल किंवा SRच्या प्रकल्पामधून कष्टकऱ्यांना घरं द्यायचा प्लॅन आहे. पूर्वीच्या 5 वर्षातलं बघितल्यानंतर पुणे शहरात 1 लाख घराचं आम्ही टार्गेट पूर्ण करतोय. त्यासाठी भर देणारे ज्या सराउंडिंग जागा आल्यात आता
त्या जागेमध्ये PM योजना आम्ही राबवतोय, राज्य सरकारची योजना राबवतोय, म्हाडाची योजना राबवतोय आणि SRAतले जे प्रकल्प रखडलेले आहेत नियमावली सुटसुटीत करून त्या ठिकाणी गरिबांसाठी मोफत घरं होतील. PM ऑफिसमधून मला वाटतं कार्यालयातून येत असताना आपण सर्व आढावा केलाय. आता आमचं असं असणार आहे, केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकांनी एकत्रितरित्या येऊन लोकांसाठी घरं कशी उपलब्ध होतील ते बघूयात. आणि तुम्ही प्रश्न विचारलाय की 500 स्क्वेअर फुटापर्यंत लोकांसाठी टॅक्स, नक्की मध्यमवर्गीय जे आहेत त्यांसाठी आम्ही महानगरपालिका, भारतीय जनता पार्टीच्या अजेंडामध्ये राज्य सरकारची चर्चा करून, केंद्राची चर्चा करून यांना काही सूट देता येईल का, जेणेकरून जर मध्यमवर्गीय ह्या लोकांना 500 स्क्वेअर फूटच्या आतली घरं असतील आणि टॅक्समध्ये काही त्यांना बेनिफिट दिला तर नक्कीच त्यांना एक थोडासा सुटकारा मिळेल. पण नक्कीच आम्ही त्यासाठी प्रयत्न करूयात आणि पुढच्या काळात आमचं त्याचं प्लॅनिंग असणार आहे. मग महापालिका स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी काही प्रयत्न करणार आहे का? कारण त्याचीही गरज पुढच्या काळात येणार आहे. नवीन मला असं वाटतं की आम्ही आव्हान करत असतो अनेक पॉलिसी. आता एक होर्डिंग पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की त्याच्यामध्ये महापालिकेला उत्पन्न मिळत नाही. पण आम्ही पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या जेवढ्या जागा आहेत त्या जागेवर होर्डिंग पॉलिसी माध्यमातून 100 कोटी 200 कोटी मिळतील अशा प्रकारचा आमचा प्लॅन आहे. दुसरं, महापालिकेमध्ये आता आपल्याला बांधकाम असेल किंवा टॅक्सद्वारेच आपल्याला पैसे मिळतात. अनेक लोकांना मला वाटतं पुणे शहरामध्ये येत असताना शहर वाढते, मग त्यांना सुद्धा एक आम्ही ऑपॉर्च्युनिटी देण्यासाठी महापालिकेच्या ज्या जागा आहेत त्या जागेचा वापर करून आपल्याला कसं उत्पन्न मिळेल ते बघणार आहेत. मग ॲम्युनिटी स्पेसच्या जागा असतील किंवा ज्या ठिकाणी बिझनेस सेंटर असतील त्या ठिकाणी लोकांना आपण आव्हान करून पुणे शहरातलं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांचं मत जाणून घेऊन उत्पन्न कसं वाढेल, नुसतंच खर्च करताना उत्पन्नासाठी जे काही स्रोत आहेत ते आम्ही प्लॅन केलेले आहेत, आमच्या जाहीरनाम्यात सुद्धा आहेत. पण नक्कीच पुढच्या काळामध्ये बेरोजगारासाठी नोकरी असेल, महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी असेल, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्या प्रकल्पाचा अभ्यास करून जाहीरनाम्यात आम्ही टाकून नक्कीच पुढच्या येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये शहराला ज्या उणिवा आहेत त्या दूर करण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत. एक या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमात विरोधकांकडनं कायम आरोप झाला की जरी केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असलं तरी तुम्ही आम्हाला सत्ता द्या. पण असं असताना एकच सरकार तिन्ही ठिकाणी असणं हे पुणेकरांसाठी किती उपयोगाचं ठरणार आहे? तेच तर फार महत्त्वाचं आहे ना. मेट्रो प्रकल्प असेल, STP प्रकल्प असेल, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असेल, त्यानंतर हॉस्पिटल्स असेल, IT सेक्टरला परवानगी असेल, मला असं वाटतं एअरपोर्ट आहे त्या असतील, या सगळ्यासाठी केंद्राची फार गरज आहे. आणि मला वाटतं केंद्रातून मंजुरी मिळत असताना राज्य सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब इतके तत्परपणे शहरातला कुठला विषय असेल, आपण बघतोय आता पालखी मार्ग बघा, संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज मार्ग बघा, सासवडला गेला तो रस्ता मोठा झालाय, अनेक ठिकाणी रस्त्याची रुंदीकरण होते. चांदणी चौक जो प्रकल्प आहे पुणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन 800 कोटी दिलेत, राज्य सरकारने 400 कोटी दिलेत आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून मला वाटतं तिथून एक 400 चांदणी चौकाचं विस्तारीकरण झालं. केंद्र राज्य सरकार ज्या महापालिकेला कनेक्ट असतं ते शहर वाढतं, त्या शहराला निधी असेल, त्या शहरातलं मला वाटतं डेव्हलपमेंट असेल, त्या शहरातले विविध प्रकल्प असतील ते होण्यासाठी चांगले असतात. म्हणून आम्ही नागरिकांना आवाहन करत असतो की केंद्र, राज्य आणि महापालिका असेल तर तो त्या ठिकाणी विकास नक्की होतो. पुढच्या काळात मला गॅरंटी आहे हे पुणे शहर महाराष्ट्रात नाही भारतामध्ये अव्वल असेल. इथले प्रकल्प लोक म्हणतील की महाराष्ट्राचा प्रकल्प पुणे शहरात जसा केलाय तो तुम्ही करा. त्यासाठीचं प्लॅनिंग आहे. स्वप्नातलं पुणे नाहीये, रिअल चालू असलेलं कामातली पुणे असतील आणि प्रत्येकाला पुण्यात यायचं असताना मग ह्या सगळ्या सुखसोयी द्यायचा आमचा प्लॅन आहे. बघतोय आपण पुणे शहर वाढलंय, नक्कीच यामध्ये आमचा भर टाकण्यासाठी प्रयत्न असणार आहे. या 5 वर्षामध्ये एक फार महत्वाची काम खरं तर तुमच्याकडनं झालं ते म्हणजे भिडेवाड्याची, जिथे सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा सुरू केली, तर त्या स्मारकाची पायाभरणी जी आहे ती या काळामध्ये झाली. तर एकतर याचा एक कायदेशीर लढा सुद्धा होता जो अजिबातच सोपा नव्हता आणि त्याच्यानंतर ही पायाभरणी, हा कसा प्रवास होता? मला वाटतं की खूप आंदोलनं झाली, अनेक पूर्वीच्या लोकांनी, सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिली. पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी, माननीय फडणवीस साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झालेत, मग नंतरच्या काळात उपमुख्यमंत्री झालेत, मग भारतीय जनता पार्टी पुणे महापालिकेत असताना या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, ह्या ठिकाणी पाठपुरावा करून जो सावित्रीबाई फुलेंचा वाडा होता आणि लोक नुसतं म्हणायचं की ह्या ठिकाणी काय करावं ते करण्यासाठी आम्हा सर्वांना टीमला यश आलं. आणि आपण बघताय आत्ता दगडूशेठच्या समोरचं काम आता सुरू झालंय, काही दिवसात ते पूर्ण होईल. नुसतंच नेत्यांची नावं, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची नावं न घेता त्यांच्या नावाने जी शाळा आहे
ती सुरू झाली, अंतिम टप्प्यात आहे. ती पूर्ण झाल्यानंतर खरा आम्हाला आनंद होईल की बाबा त्यांना आम्ही काहीतरी ह्या शहरामध्ये त्यांच्या नावाने केलेली शाळा हे समाजाला आदर्श देईल, पुणे शहराला आदर्श राहील, अशा प्रकारचं काम आता सुरू आहे. 2022 मध्ये खरं तर महापालिकेची मुदत जी आहे म्हणजे त्या बॉडीची संपली आणि त्यानंतर प्रशासनाचं सगळं काम सुरू झालं, प्रशासनाकडे कारभार होता. पण या काळामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणावर एकतर लोकप्रतिनिधींची गरज भासली, त्यामुळे लोकप्रतिनिधी का महत्वाचे आहेत असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे. 17 ते 22 कार्यकाळ संपल्यानंतर कुठलाही नगरसेवक जर नसतो तर प्रशासनाच्या हातात कारभार असतो. मग रोज प्रशासनाची जाऊन डायलॉग करणं, आपल्याला बजेटचा अधिकार नसताना खूप उणिवा जाणवल्या आहेत. पण मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी सभागृहात प्रश्न मांडणं, जनरल बॉडीमध्ये बोलणं, त्या व्यक्तीचा फॉलोअप होता. पण 30-40%च आम्हाला यश होत होतं. पण प्रशासन असेल, माननीय राज्य सरकारचं लक्ष या पुणे शहरामध्ये होतं. मला वाटतं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, आमचे मंत्री महोदय माधुरीताई मिसाळ असतील किंवा सर्व आमदारांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी शहरात उणिवा आहेत त्या करण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण नक्की या 4 वर्षामध्ये कमी प्रमाणामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न झाला, राज्य सरकारच्या माध्यमातून झाला, केंद्राचा झाला, पण ते सक्षमपणे करता नाही आलं. नक्की हे उणिवा आहे. पण मला वाटतं 2026च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत येणार, भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार आणि या 4 वर्षामध्ये ज्या उणिवा होत्या त्या दूर करण्याचा आमचा मानस असणार आहे. पण नक्कीच पुणेकरांना सुद्धा एक आनंद वाटेल की ह्या 4 वर्षातले जे प्रकल्प इनकम्प्लीट होते, अंतिम टप्प्यामध्ये होते, वर्षभराचा आमचा अजेंडा असणाऱ्या वर्षात हे प्रकल्प पूर्ण करावा आणि जेणेकरून प्रशासन 4 वर्ष नसलेले नगरसेवक हे वर्षभरात आम्ही ते पुरीवा दूर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. निश्चितच आता सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांचं पुण्याकडेही चांगलं लक्ष असतं. म्हणजे पुण्यामध्ये आता त्यांनी सभाही घेतली आणि पुण्यातल्या प्रकल्पांवरती सुद्धा ते कायम बोलत असतात. त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आज पुण्याचा समावेश होत होता. फडणवीसांसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे, ते कशा पद्धतीने रिॲक्ट करतात? माननीय फडणवीस साहेब राज्याचे अध्यक्ष असताना पासून मी त्यांच्याबरोबर एक कार्यकर्ता म्हणून राहिलेलो आहे. 15 वर्षापासून फडणवीस साहेबांचा माझा परिचय आहे आणि त्यांच्यावर काम केल्याचा आनंद आहे. की जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झालेत आणि 2017ला मी गटनेता आणि सभानेता झालो तर माझा डायलॉग जास्त वाढला. छोट्या छोट्या कामात माननीय मुख्यमंत्र्यांना बाबा हे काम केलं पाहिजे, याचा तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे. तर मला खूप आनंद वाटतो की त्यांचं व्हिजन आणि मला असं वाटतं की पुणे शहरात काय असलं पाहिजे. मग पाण्याचा प्रश्न असू द्या, फ्लायओव्हर असू द्या, STP प्रकल्प असू द्या, 24/7 असू द्या, एअरपोर्टचा विस्तार असू द्या, 23 गावांचा विषय असू द्या, पर्सन टू पर्सन त्याचे डायलॉग केल्यामुळं एक मला वाटतं व्हिजन आहे, दूरदृष्टी. ते नेहमी सांगतात कुठलंही काम केलं तर पुढचे 30 वर्ष 25 वर्ष प्रकल्प जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. आजही त्यांच्याकडं पुणे शहरातले व्हिजन प्रकल्प आहेत ते पूर्ण करावे. आल्या शहरामध्ये आल्यानंतर मेट्रो कुठपर्यंत आली आहे, फ्लायओव्हरची काय परिस्थिती आहे हे आम्हाला विचारत असतात आणि त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती आहे. मला वाटतं शहराचं फक्त राज्याचं नाही पण पुणे शहर, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर या सर्व शहरांमधला छोट्या छोट्या गोष्टीचं मला वाटतं त्यांना नॉलेज आहे. अत्यंत शांत स्वभाव व दूरदृष्टी आणि कार्यकर्त्यांना न्याय देणारे आमचे नेते माननीय मुख्यमंत्री आहेत. त्यांचे व्हिजन आणि त्यांची कल्पनाशक्ती अफाट आहे. आम्हाला खूप समाधान वाटतं आणि त्यांनी सांगितलेली कामं आमच्या डोक्यात ठेवून आम्ही पुढच्या काळात करण्याचा प्रकल्प करतो. आम्हाला असे नेते घेतात का फडणवीस? रिप्लाय देतात फडणवीस आम्हाला असं वाटतं की एखादा छोटा जर SMS केला, माननीय मोदी आम्हाला बोलायचंय, कमिशनरना सांगायचंय, राज्य सरकारचं एक छोटं काम आहे, इतक्या इमिजिएटली त्यांचं उत्तर येतं. त्यांचे PA आपल्याला बोलवतात. कधी मंत्रालयाला जायचं असेल तर त्यांचा PA येऊन आम्हाला मंत्रालयात जाऊन त्या डेस्क टेबलला पाठवतो. म्हणजे आम्ही नशीबवान आहोत, महाराष्ट्र पण नशीबवान आहे की असे मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले. कार्यकर्ता म्हणून आमच्यासाठी तेच आयडियल आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही काम करतो. ही शक्ती भारतीय जनता पार्टीची आमच्या सर्वांना आहे आणि मला असं वाटतं की मोदीजींचं नेतृत्व, देवेंद्रजींचं, फडणवीस साहेबांचं मुख्यमंत्रीचं काम, शहरातले आमचे नेते केंद्रीय मंत्री मुरली अण्णा असतील, चंद्रकांत दादा असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एक ऊर्जा मिळते, एक ताकद मिळते आणि नक्कीच भारतीय जनता पार्टी जे पदं मिळतील, जो नगरसेवक होईल त्या पदाचा वापर स्वतःला न करता या शहरासाठी, या राज्यासाठी आणि मला असं वाटतं की मोदीजींचा विचार घेऊन आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. निश्चितच या माध्यमात आपण सगळ्या शहराच्या मुद्द्यांवरती बोलतोय, पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला वैयक्तिक पुढच्या 5 वर्षात निवडून आल्यानंतर असं काय काम करायचंय, काही डोक्यात आहे का विशेष काही प्रकल्प? मी हेच सांगितलंय की आता शहरभर
तुम्ही सांगितलं की कष्टकरी आणि मध्यम वर्गांसाठी जे हॉस्पिटल आहे, हम्म, मी ते माझ्या प्रयत्नातून कर्करोग हॉस्पिटल जे आता बानेरला PPP मॉडेलमध्ये हम्म. महाराष्ट्रात नाही भारतातलं पहिलं कॅन्सरचं हॉस्पिटल आम्ही तिथे केलंय. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं आम्ही उद्घाटन करतोय. आरोग्य सुविधा द्यायला पाहिजेत. दुसरं, पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रश्नासाठी खूप लढाई होती, आंदोलन होतं, ते बंद होणार आहे. बाकी हे 24/7च्या माध्यमातून जेव्हा टाक्याचं काम पूर्ण होईल ते ह्या पूर्णपणे नागरिकांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करू. दुसरं, शहरात सिग्नलच्या विषयामध्ये वारंवार तक्रार केली जाते. अद्ययावत सिग्नलची टेक्नॉलॉजी, त्यामध्ये नागरिकांचा वेळ वाचला पाहिजे. कालच आपण पेपरमध्ये वाचलं की पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका आणि राज्य सरकारने एक मिटिंग घेतली की पुण्याचा स्पीड हा 22 किलोमीटर आहे, तो 30 किलोमीटरपर्यंत नेण्यासाठीच्या अत्याधुनिक ATMS ची टेक्नॉलॉजी असेल, मला वाटतं ITH ची टेक्नॉलॉजी असेल, याच्या माध्यमातून सिग्नल व्यवस्था सुधारण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. दुसरं, इलेक्ट्रिक बस, शहरभर इलेक्ट्रिक बस असतील, मला वाटतं CNGच्या बसेस असतील, ह्या शहरभरात धावल्या पाहिजेत. आणि शहरामध्ये मला वाटतं घनकचऱ्याचे प्रकल्प असतील किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या नागरिकांना भेडसावतात. आणि स्वच्छ पुणे सुंदर पुण्याची संकल्पना आहेच, पण मला वाटतं हे शहर चांगलं करण्यासाठी ज्या ज्या योजना आहेत, ह्या ज्या इनकम्प्लीट आहेत, भविष्यकाळात करायच्या आहेत, त्या आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिल्या आहेत. नक्की ते करूयात आणि नक्की हे पुणे शहर महाराष्ट्रात 1 नंबर करण्याचा आमचा मानस असणार आहे. खरं तर स्थानिक नेता हा कायम फक्त त्याच्या प्रभागा पुरता मर्यादित असतो, त्यावरती बोलतो. पण जेव्हा नेत्याची स्वतःची दृष्टी रुंदावते, त्याच्या सगळ्या योजना रुंदावतात, तेव्हा तो शहर पातळीवर बोलायला लागतो. आणि आज शहराच्या पातळीवर खरं तर भीमाले यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. कशा पद्धतीने पुढच्या 25-30 वर्षामध्ये हे पुणे शहर असेल याचा रोडमॅप मांडण्याचा हा प्रयत्न या मुलाखतीमध्ये होतात. खरं तर तुम्ही खूप बिझी आहात सध्या, प्रचार आणि या सगळ्या गोष्टी चालू आहे, पण त्यातनं वेळात वेळ काढून गप्पा मारल्या. थँक्यू सो मच. नमस्कार.